सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळात भूकंप घडवणारी। राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दिना पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गोळीबार केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे। मुंबईतल्या चेंबूरमध्ये 141 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सुरू होता। त्यावेळी संजय दिना पाटील 7 ते 8 बंदूकधाऱ्यांसह आले आणि त्यांनी गोळीबार सुरू केल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे। स्वतः संजय दिना पाटील यांच्या हातात 2 बंदुका होत्या अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा मेळावा सुरू होता त्या ठिकाणची काही दृश्य एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत। आणि हा मेळावा सुरू असताना स्वतः संजय दिना पाटील त्यांच्या 7 ते 8 कार्यकर्त्यांसह शस्त्रधारी कार्यकर्त्यांसह आत या मेळाव्यामध्ये घुसले। संजय दिना पाटील यांच्या हातामध्ये 2 बंदुका होत्या असे आरोप नवाब मलिक यांनी केले। राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी घडलेला प्रकार सांगितलाय। नेमकं ते काय म्हणाले आपण जाणून घेऊया। आमच्या वार्ड क्रमांक 141 कार्यकर्त्यांचा मेळावा इथे देवनार पोलीस स्टेशनच्या समोर हॉलमध्ये चालू होता। 8-10 बंदूकधारी 3-4 तलवारधारी त्यांनी येऊन फायरिंग केले आणि त्यांच्या नेतृत्व आमचे पक्षाचे माजी खासदार संजय पाटील करत होते आणि संजय पाटलांनी स्वतः फायरिंग केली। पुन्हा सांगाल संजय पाटील यांचं नाव आपण घेतलं, नेमकं काय केलं तुम्ही पुन्हा सांगाल? ते 7-8 बंदूकधारी घेऊन ते तिकडे आले। गेट वरून त्यांनी फायरिंग सुरू केली। माझ्यावर फायरिंग करण्यात आली। तलवारी सोबत होते, 8-10 लोक होते आणि संजय पाटलाच्या हातात 2-2 बंदूक, त्याच्या सोबत असणारे 5-6 बंदूकधारी होते। त्यांनी येऊन तिकडे सगळ्यांमध्ये फायरिंग केला, सर्वांनी हल्ले केले आणि बरेचसे कार्यकर्ते जखमी झाले। संजय पाटील यांनी हे का केलं असावं? असं आहे की या विभागामध्ये संजय पाटील हे शिवसेना, मनसे, भाजप, समाजवादी, काँग्रेस सगळ्यांची कुठेतरी हात मिळवणी करून राजकारण करत होते। वातावरण निर्मिती झाल्यानंतर सर्वच जागा राष्ट्रवादी जिंकून येते, कुठेतरी पायाखालची बारू सरकली आहे आणि संजय पाटील हे पक्षात नाही, शिवसेनेत कधी जात आहे, कधी मनसेमध्ये जात आहे आणि येऊन आज ज्या पद्धतीने फायरिंग केलेली आहे, गुंडशाही या पक्षामध्ये कोणी करत असेल तर त्यांना शिकू। पण आता आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली नाही मलिक साहेब, संजय पाटील आपल्या पक्षात अजून आहेत का राष्ट्रवादीमध्ये? नाही, ते पक्षात आहे, पक्षात असतील, पक्षात दाखल झाली नाही तर पक्षाचे कार्यकर्ते हे सहन करणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गुंडांचा पक्ष नाहीये। तुम्हाला काही नेमकी इजा झाली का या सगळ्या प्रकरणामध्ये आणि पोलिसांना तुम्ही काय सांगितलेत? पोलिसांकडे तुम्ही त्यांच्या नावासही तक्रार केली आहेत का? नाही, मी पोलीस स्टेशनला येऊन आता बसलो आहे। फायरिंग झाली, मला लागली नाही, कोणाला गोळी लागलेली नाहीये, पण तलवारीने हल्ला झाल्यानंतर बरेचसे कार्यकर्ते याच्यात जखमी झालेले आणि ही परिस्थिती सगळ्या पोलीसचे काही लोक तिकडे हजर होते। एक बंदूकधारीला आम्ही पकडून पोलीसच्या ताब्यात दिलेला आहे। आता पुढच्या तपास पोलीस कुठल्या पद्धतीने करतात ते आम्ही पाहू। पण संजय पाटील आता नेमके कुठे आहेत? त्या कार्यक्रमानंतर असा घटना झाल्यावर त्यांनी ते पुढे कुठे गेले असं समजतं की तेही पोलीस स्टेशनला आहेत, त्यांची पण काही बाजू आहे? नाही, मला माहित नाही ते कुठे गेले, ते कुठे असतील त्यांना माहित असतील। पण एखाद्या नेत्यांवर फायरिंग करणे, एखाद्या सभेमध्ये फायरिंग करणे म्हणजे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कल्चर नाही आणि आमचे वरिष्ठ या टीव्हीच्या माध्यमातून ऐकत असतील तर निश्चित रूपाने कारवाई करत, पण कायदेशीर कारवाई करण्यासाठी मी पोलीस स्टेशनला घेऊन येत असतो। आणि आमचे प्रतिनिधी वैभव परब सध्या आमच्या सोबत आहेत। वैभव, नवाब मलिक यांनी आरोप केलेला आहे की स्वतः संजय दिना पाटील आपल्या काही शस्त्रधारी कार्यकर्त्यांसह इथे घुसले आणि हा वाद आहे आणि त्यामुळेच असा प्रकार घडलेला आहे, नवाब मलिकांचा आरोप आहे। नेमका हा वाद म्हणजे संजय दिना पाटील आणि नवाब मलिक यांच्यातला हा वाद नेमका काय आहे? नवलता, आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की हे दोन्ही नेते आहेत, नवाब मलिक असतील, संजय दिना पाटील असतील, हे दोन्ही नेते आहेत ते ईशान्य मुंबईमधले आहेत। साहजिकच एका मॅनेमध्ये 2 तलवारी राहू शकत नाही, त्यातलीच ही गत आपल्याला पाहायला मिळते। आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही नेते आहेत ते आपलं वजन ह्या संपूर्ण ईशान्य मुंबईमध्ये वापरण्याचा प्रयत्न करत आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 141
क्रमांकाचा जो वॉर्ड आहे त्याचा वॉर्ड अध्यक्ष निवडीवरनं ह्या दोघांमध्ये वाद रंगलेला पाहायला मिळाला. हा वाद पूर्वीपासूनचा नाहीये, हा वाद काही दिवसांपूर्वीचाच आहे. वॉर्ड अध्यक्षाच्या निवडीमध्ये नवाब मलिकांनी इंटरफेअर करू नये अशी मागणी संजय दिना पाटील यांच्याकडून करण्यात येत होती, कारण का ईशान्य मुंबईचा भाग देखील त्यांच्याकडे करण्यात येतोय. तर दुसरीकडे वॉर्ड अध्यक्षाची निवड आणि एक राष्ट्रीय प्रवक्ता आणि जवळपासचा एरियातले माजी आमदार म्हणून ती जी जबाबदारी आहे ती नवाब मलिकांनी स्वीकारल्याचं कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत होतं. वॉर्ड अध्यक्ष जो निवडीचा जो निर्णय होता, या निर्णयावरनं दोघांमध्ये आपल्याला ही संपूर्ण भांडणाचा जो कलगीतुर्ग आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्याचं रूपांतर आता थेट हल्ल्यामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्या वादाचं रूपांतर आता हल्ल्यामध्ये झालेलं पाहायला मिळतं आणि आता ह्या संपूर्ण वादावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहणं उत्सुक ठरेल. नम्रता, नक्कीच. त्यामुळे जसं तू सांगतोयस तसं गेल्या काही दिवसांमधलाच हा वाद आहे. मात्र आता याचं पुढे काय होणार, कारण माहिती अशी मिळतेय की नवाब मलिक यांनी पोलिसात तक्रार दिली. संजय दिना पाटील यांची काही प्रतिक्रिया मिळू शकली आहे का? नाही, अद्याप संजय दिना पाटील यांच्याशी आम्ही वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, त्यांची बाजू ऐकण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, पण अद्याप त्यांच्याकडून कुठलीच प्रतिक्रिया आपल्याला मिळाली नाही. त्यामुळे त्यांची बाजू नेमकी काय हे ऐकल्याशिवाय आपल्याला इथे मांडता येणार नाही. नम्रता, ही घटना जिथे घडली त्या ठिकाणी कार्यकर्ते कोणी जखमी झालेत, कोणावर काही वार झालेत किंवा गोळ्या लागल्यात, त्या संदर्भात काही माहिती मिळाली? नम्रता, नक्कीच ह्या संपूर्ण हल्ल्यामध्ये कार्यकर्ते जखमी झालेले आहेत. ज्या पद्धतीने हा धुडगूस घालण्यात आलेला सभेमध्ये ते नेमके कोणाचे, म्हणजे नवाब मलिकांनी आरोप केल्याप्रमाणे संजय दिना पाटीलांचे ते सर्व कार्यकर्ते होते, त्याच्यामध्ये तलवारी होत्या. माझा एका कार्यकर्त्याशी संपर्क झाला, तो तिकडे वावरत असताना त्याच्या अंगावर कुंडी फेकून मारण्यात आली, त्याला जखमी करण्यात आलं. त्याचबरोबर काही लोकांना खाली पाडून लाथाबुक्क्याने मारण्यात आलेल्या अशा संपूर्ण घटना जवळपास 10 ते 15 कार्यकर्ते आहेत ते याच्यामध्ये जखमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. नम्रता, वैभव, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल. त्यामुळे ही धक्कादायक घटना, खरं तर राजकीय वर्तुळामधली, या घटनेमध्ये एक कार्यकर्ता जखमी झालेला होता. या घटनेनंतर त्याने काय प्रतिक्रिया दिलेली आहे, आखो देखी हाल आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया. हमको क्यों मारा? कितने लोग जख्मी हुए? कम से कम पुण्य तो गए होंगे 30-40 लोग थे। कौन से हथियार थे इनके पास? हाँ, तलवार थे, रिवॉल्वर थे और कुछ लाठी, बांबू, स्टिक, सब चीजें थी. दरम्यान संजय दिना पाटील नेमके कोण आहेत, त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरती आपण एक नजर टाकूया. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आहेत संजय दिना पाटील. 2009 मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले होते. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून ते पराभूत झाले. दोन 2004 मध्ये भांडूप विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणूनही निवडून आलेले आहेत. अनेक वर्ष मुंबई महापालिकेचे नगरसेवक ते राहिलेले आहेत. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष देखील ते राहिलेले आहेत. स्वतः संजय दिना पाटील सध्या आपल्या सोबत आहेत. पाटील साहेब, नवाब मलिक यांनी थेट तुमच्यावरती आरोप घेतलेला आहे की तुम्ही त्या ठिकाणी होता, तुमच्या हातात 2 शस्त्र होती, तुम्ही स्वीकारताय हा आरोप? हॅलो, एक सोडून दोन सांगताय का ते? हॅलो, पहिला तर असा काही प्रकार झालेला नाहीये आणि नवाब मलिकांची सभा नव्हती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वॉर्डची मेळावा होता, नवाब मलिकांची सभा नव्हती ताई. बर, पण त्यांनी तुमच्यावरती मग हे असे आरोप का केलेत? मी कार्यक्रमासाठी आतमध्ये जाताना फर्स्ट गेट मध्ये गेलो, सेकंड गेट मध्ये जात असताना माझ्यावरती तलवार आणि चॉपर घेऊन हल्ला करण्यात आला. माझ्याबरोबर असलेले पोलीस अधिकाऱ्यांनी ते थांबवलं त्यांना आणि त्यांनी ते माझ्यावरती कार्यकर्ते होते, त्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी माझ्यावरती ते मला लागण्याचं त्यांना वाचवलं आणि मला वाचवण्यामध्ये त्यांना ते इंजुर्ड झालेत. बर, नवाब मलिकांनी असा आरोप केलाय? कुठलाही फायरिंग झाली नाही, काय नाही, चोराच्या उलट्या बोंबा. नवाब मलिकांनी असा आरोप केलाय की तुमच्या हातामध्ये बंदुका होत्या. माझ्याकडे लायसन्सचं वेपन आहे, मला तलवार घेऊन कोण मारायला आलं तर वेपन, मी माझ्या प्रोटेक्शनसाठी वेपन काढणार नाही का? आणि फायरिंग नाही झाली आहे. माझ्या बरोबर पोलीस होते, 2 पोलीस अधिकारी होते, स्थानिक पोलीस होते, सर्व होते. कुठल्याही प्रकारे फायरिंग झालेली नाही, कुठल्या प्रकारे आम्ही त्यांना मारायला गेलेलो नाही. त्यांच्या लोकांनी आमच्यावरती अटॅक केलाय. ते स्वतःला वाचवण्यासाठी आम्हाला करतात. त्यांचे लोक तलवार चॉपर घेऊन मीटिंग, पक्षाच्या कार्यक्रमामध्ये तलवार आणि चॉपरचं
तुम्ही म्हणताय त्यांचे लोक म्हणजे त्यांचे म्हणजे नेमके कोणाचे? नवाब मलिकांचे लोक होते. बर, नवाब मलिकांनी तुमच्यावर हल्ला केला असं म्हणणं आहे तुमचं? ते स्थानिक नव्हते, ते कुर्ल्यावरून मुंबईहून कुठून जमा करून आणले होते. बर स्थानिक जे अटॅक केले ते गुंड स्थानिक नव्हते, स्थानिक आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नव्हते, ते गुंड होते त्यांच्या. बर, गुंड बरोबर घेऊन आले होते ते. बर, म्हणजे नवाब मलिकांच्या माणसांनी तुमच्यावरती आरोप केला, हल्ला केलेला आहे असा तुमचा आरोप आहे? हो, ताई पोलीस होते तिकडे, पोलीस सांगतील ना आपल्याला, पोलीस आहेत ना ताई. बर, काय कारण नेमकं काय असावं त्यांच्या माणसांनी किंवा त्यांनी तुमच्यावर असा हल्ला करवण्याचा? त्या वॉर्डचा मेळावा होता, त्या वॉर्डच्या नियुक्तीबद्दल, त्या वॉर्डची नियुक्ती सचिन भाऊ आहिर मुंबईचे अध्यक्ष यांनी स्थगिती दिली होती. बर, कारण तो वॉर्ड त्या जिल्ह्यात येत नाहीये, त्यांच्या तालुक्यात येत नाहीये, तो ईशान्य मुंबईमध्ये येतो. आणि ते सर्व कार्यकर्त्यांबरोबर बसून सर्व ठरवायचं, नवाबाईंबरोबर बसायचं, त्यांच्याबरोबरही बोलणं झालं होतं का बसून उद्या सकाळी 12 वाजता आपले जयंत पाटील साहेबांच्या इकडे बसून सर्व ते सॉर्ट आउट करायचं होतं. बर, आणि मला आमंत्रण होतं त्या सभेचं, त्यामुळे मी त्या आमंत्रणाला स्वीकार करून मी त्या सभेत गेलो होतो. बर, आणि त्या सभेत जात असताना बाहेरच जात असताना त्यांनी पूर्वनियोजित होतं त्यांचं, कारण पूर्वनियोजित नसेल तर चॉपर आणि तलवार घेऊन कोण सभेला येतं का ताई? बर, मग आणि मी हा प्रकार असा होणार आहे, मी स्थानिक सिनियरना, डीसीपीना, ऍडिशनल सीपी यांना सर्वांना कळवलं होतं. जर मला जर काय करायचं असतं तर मी का त्यांना कळवलं असतं का असं हे करणार आहे म्हणून? पाटीलजी, यामध्ये नवाब मलिक हे पोलिसांमध्ये गेलेले आहेत, त्यांनी तक्रार केलेली आहे अशा प्रकारच्या हल्ल्याची. तुम्ही काही केली का तक्रार? मी पोलीस स्टेशनलाच आहे ताई. म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही पोलिसात तक्रार दिलेली नाहीये? तिकडे त्यांचे कार्यकर्ते जास्त होते म्हणून मी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बोललो, तर त्यांनी मला पंतनगर पोलीस स्टेशन मध्ये यायला सांगितलं. मी पंतनगर पोलीस स्टेशन मध्ये येऊन माझं स्टेटमेंट रेकॉर्ड करतोय. बर, पण यामध्ये राष्ट्रवादीचे तुम्ही पण महत्वाचे नेते आहात, तुम्ही खासदार आमदार राहिलेले आहात, तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे काही तक्रार केली का या संदर्भात? नाही मी सांगतो. हॅलो, हा सर. तर संजय दिना पाटील यांनी नवाब मलिक यांच्यावरतीच आरोप केलेले आहेत या संदर्भातल्या हल्ल्याचे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष सचिन आहिर सध्या आपल्यासोबत आहेत. सचिन आहिर, काय होतं हे राष्ट्रवादीमध्ये? दोन ज्येष्ठ नेते एकमेकांवरती आरोप करतायत जीवघेण्या हल्ल्याचे. काही तांत्रिक अडचणींमुळे आपण सचिन आहिर यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहोत. मात्र राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा होता आणि त्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये नवाब मलिक यांनी आरोप केलेला आहे की संजय दिना पाटील यांनी या ठिकाणी गोळीबार केला. तर संजय दिना पाटील यांचा आरोप आहे की नवाब मलिक यांनीच या ठिकाणी शस्त्रास्त्रांसह आपली माणसं बोलवून ठेवली होती, ज्यांनी संजय दिना पाटील यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये सध्या नेमकं चाललंय काय, त्यामधली अंतर्गत जी काही बंडाळी आहे ती सगळी आता वरती येते. एक छोटासा ब्रेक घेऊया. या बातमीचे सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.